नमस्कार. तुमच्या गावचा विकास झालाय काय? हो, आता आमदार चंद्रदीप नरके साहेब यांनी खोपरे गावातील मंदिरे म्हणजे असं आमच्या गावात एकही मंदिर राहिलेलं नाही. सर्व भरपूर विकास काम आमच्या गावातील झालेत. भरपूर विकास केले, रस्ते असतील. आता म्हणजे कुठेही काही राहिलेलं नाही आमच्या गावातील काम, खोपरे गावातील. मग आता जे उमेदवार येतील ते पण आणि तुमचे काही शैक्षणिक आरोग्य विषयी सगळे कार्य करतील वाटते काय? आता आमच्या गावातील वडणगी जिल्हा परिषद मतदारसंघ येतोय आमच्या इथे. तेथील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत इंद्रजित पाटील. त्यांचं काम जर बघितलं तर त्यांनी कोरोना काळात जवळजवळ 65 बेडचे स्वतः जीवाची पर्वा न करता स्वतः त्यांनी 65 बेडचे हॉस्पिटल बनवून किती हजारो पेशंट कोरोना काळात त्यांनी बरी केलीत. त्यानंतर आता आमचे पंचायत समितीचे दुसरे उमेदवार आहेत शैलेजा कुडाळकर ताई, त्यांचे मिस्टर शिवाजी कुडाळकर आहेत. त्यांनी तुमचे संजय गांधी निराधार योजनेच्या भरपूर महिलांना लाभ उठवून दिलेला आहे. भरपूर योजनांचा त्यांनी फायदा उठवून दिलेला लोकांना आमच्या पंचायत समिती मतदारसंघातील. आणि प्रत्येक सर्वसामान्यापर्यंत पोहोचणारी उमेदवार आहे. रात्री 2 वाजता फोन केले तर ती प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात. आणि इंद्रजित पाटील आमचे जिल्हा परिषद उमेदवार आहेत. त्यांचे घराघरापर्यंत प्रत्येकाच्या संबंध आहेत. आमच्या लहान मुलं असतील सगळी त्यांना इकडं आमच्या मतदारसंघात सगळे ओळखतात त्यांना. आणि त्यांचं कार्य पण चांगलं आहे. पुराच्या काळात त्यांनी काम केलेलं असेल, चांगलं काम केले त्यांनी, भरपूर इकडे केले. मग त्यामुळे वाटतं का तुम्हाला ते निवडून येतील नक्की? 100% इथे शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आमच्या वडणगी जिल्हा परिषद मतदारसंघात. आमच्या वडणगी जिल्हा परिषद मतदारसंघात एक जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती येतात. आमच्या तिन्ही उमेदवार भरघोस प्रचंड मताने विजयी होतील. शिवसेनेचा भगवा फडकणार आमच्या वडणगी जिल्हा परिषद मतदारसंघात.